रेणु रना रना ना रेणु रेणु दीम दूम दना दीम दना दीम दूम दना दीम दना दीम दूम दना दीम दूम दना दीम दना उदनी दनी दना दिर दना उदनी दनी दना दिर दना दना दिया ता दीम दूम दना दीम दना दीम दूम दना दीम दना दीम दूम दना dim dana dim dana na dana dim dana dim dana dana diana diana dana dana dim dana dim dana dana diana diana dana dim dana dana diana dana 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 dim dum dana dim dana dim dum dana Sare ga ma ga ma pa da ni sa ni da ni da ni da sa ni da ni sa ni ga ni sa ni re sa ni da ni sa ni da ma ga re da ni re sa rim dum da na da rim dum da na dim dum da na dim dum da na na
इधर से भी ले लो, इनको फोटो निकालना है, निकालो। नहीं आपका कमी बहुत ये मैं जस्ट वो ऑफिस धनुष्य धनुष्य आता धरायचा आता उभा राहा विसलमान पकवाना चला मुलं चला इकडे या बाळांनो चला राऊंड करा त्यांना थांबा म्हणा तुमचं थोडंसं थांबा चला राऊंड करा गोल राऊंड करा राऊंड नाही थोडंसं पाठपुढे घेऊ तुमच्या चला 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 आपण आरोप करतोय मंदिराचा तुमची भक्ती आहे हे काही ऐका ही छोटी मुलं बाहेर काढा
मुलाला वाटला की आश्रमातले मुलं आपल्या मुलांसारखे गरम हात घाला मुलं
घ्या घेऊन या दिव्यान दिवा लावा ना दिव्यान दिवा लावा आज आरंभ हाऊसिंग सोसायटीच्या वतीने आयोजित आजच्या या प्रभू श्रीरामचंद्र अभियानचा जय श्रीराम परिसरामध्ये उपस्थित आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी आगमन झाले आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी
या ठिकाणी आवाज वाढवा, स्पीकरवाले आवाज थोडासा नव्हे तर संपूर्ण जगतामध्ये आपले ते हिंदू बांधव प्रदेशामध्ये राहणारे त्यांनी सुद्धा हा राम लल्लांचं आगमन, मूर्तीची प्रतिष्ठा अत्यंतिक विलोभनीय, वैभवशाली, गौरवशाली अशा प्रकारचा अभूतपूर्व, अप्रतिम, अविलक्षण अशा प्रकारचा श्री प्रभू रामचंद्रांचं आगमन आपल्या जीवनामध्ये खरं तर या देशातल्या एका मंदिरामध्ये येऊन प्रतिष्ठापना झाली. खरं तर ही बाब संपूर्ण भारतवासियांना अत्यंतिक आनंद देणारी आहे. या ठिकाणी त्या आरंभ सोसायटीमध्ये आहे आणि आम्हाला तुझ्या नावेशिवाय पर्याय नाही आणि आम्हाला नावेतून पलीकडं पोचकर तू आम्हाला पोहोचाव. बघा, संपूर्ण त्रैलोक्याचं जीवन रामरूप करणारा राम, प्रत्येकाचं जीवन चालवणारा राम, या तीरावरून पहिलं तीराला भवसागरातून आपल्याला या संसार रूपी सागरातून परब्रह्म परमात्म्याच्या चरणापर्यंत नौकेत बसवून नेणारा राम आज त्यालाही नौकेची गरज भासली. संपूर्ण त्रैलोक्यातील जीवांचा उद्धार करणारा राम आज केवटाला विनंती करतो की आम्हाला तुमच्या नावेत बसून पलीकडे न्यायचंय. त्यावेळेला आणि रामाला सांगितलं की आईने सांगितलं तुम्हाला नावेत बसता येणार नाही आणि त्यामुळे पलीकडे मला तुम्हाला या पहिल्या तीराला आणि पोहोचवता येणार नाही. आम्हाला जाणं गरजेचं आहे. तेवढ्यामध्ये आणि कुणी सांगितलं, आईने सांगितलं आम्हाला. आणि मग आईसाहेब आल्या आणि आईसाहेब आल्यानंतर त्यांना विचारलं, प्रभू रामचंद्रांनी विनंती केली, आईसाहेब आम्हाला पहिलं तीराला जायचं आहे. हो. आणि मग त्या आईने सांगितलं की रामा तुम्ही सगळं काही जाणता, आम्ही या नौकेवर आमचं पोट भरतो आणि ज्या तुमच्या पदस्पर्शाने दगडाला पदस्पर्श झाला त्याची आयडिया झाली आणि या नावेला स्पर्श झाल्यानंतर जर याची शिळा झाली तर आमचा व्यापार बंद पडेल, म्हणून तुम्हाला आम्ही पलीकडे सोडणार नाही. आणि मग तदनंतर चर्चा रामायणामध्ये पुष्कळ आलेली. आपल्याला फार कमी वेळ दिलेला आहे. कमी वेळामध्ये आपल्याला 6 आणि 4 मारायच्यात, 1 आणि 2 धावा करायला आपल्याला आता वेळ नाही. आता टाइम संपत आलेला आहे. ओव्हर आपल्याला थोड्याच आहेत आणि तेवढ्यामध्ये आपल्याला ही मॅरेथॉन जिंकायची असो. आणि मग त्या केवटाने सांगितलं की प्रभू रामचंद्र या काटवटीमध्ये त्यांना उभं केलं. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने त्या प्रभू रामचंद्रांचे आणि पादप्रक्षालन पूजा केली आणि सांगितलं, आईने प्राशन केलं, केवटाने आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने ते तीर्थ प्राशन केलं आणि सांगितलं प्रभू रामचंद्रांना की तुमच्या पायाची धूळ आणि त्या धुळीला आम्ही स्वच्छ करत आहोत की ज्याच्यामुळे पदस्पर्श झाल्यानंतर ही नौका खरं तर अशी एखादी दगड शिळा नको व्हायला, या उद्देशाने प्रभू रामचंद्रांची धूळ, ते रजतकण आणि ते त्यांनी प्राशन केलं ते तीर्थ म्हणून. आणि प्रभू रामचंद्रांना भक्ताने, केवट नावाच्या एका सामान्य भक्ताने पहिलं तीराला पोहोचवलं. असा सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा राम आज एका केवट नावाच्या भक्ताच्या नौकेमध्ये बसून पलीकडे जातो. त्यावेळेला आणि पुष्कळ असं रामायणामध्ये काय ज्ञानदेवांच्या गीतेमध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये फार प्रमाण आलेली. पण मी इथल्या वातावरणामध्ये एवढा नॅचरल झालो की प्रवचन करायला मी शिल्लकच राहिलो नाही. तुमचा हा आनंद झालेला, हा आनंद इतका तुम्ही लहान मुलाचे वृद्धापर्यंत हा द्विगुणित केलेला आनंद, खूप आनंद वाटला मला. आणि अशा प्रकारे राम हे एक तत्व आहे आणि ते विवेकाच्या द्वारा, विचाराच्या द्वारा, बुद्धीच्या द्वारा त्याला ग्रहण करून आपलं जीवन आपल्याला उज्ज्वल करता आलं पाहिजे. आपलं उज्ज्वल भविष्य कशाने होईल तर राम एक तत्व आहे आणि ते तत्व ज्ञानदेव आपल्याला असं म्हणतात की एक तत्व नाम दृढधरी मना, हरीची करुणा येईल तुझी, ते नाम सोपेरे रामकृष्ण गोविंद, वाचेची सदगद जपा आधी. अशा प्रकारचं हे रामचिंतन करत असताना ज्ञानदेवांनी, तुकोबारायांनी अनेक या रामराज्याचं वर्णन केलेले की ते रामराज्य कसं होतं आणि आजच्या राज्याबद्दल आपण न बोललेलं बरं आहे.
रामराज्य कसं असतं किंवा रामाचं राज्य हे तुम्हाला आम्हाला केव्हाही ओपन करता येतं आणि ते रामराज्य केव्हाही आपल्या लाईफ मध्ये आपल्याला भोगता येतं. पण सज्जनो, त्याच्यासाठी आपल्याला विवेकाची गरज आहे. विवेकाने तो राम समजून घ्यावा. नाहीतर कधी कधी आम्ही सांगत असतो कार्यक्रमामध्ये, अलीकडचे नवीन विद्यार्थी मॉडर्निफिकेशन मधले विद्यार्थी, भूगोलाचा प्रश्न एका शिक्षकाने विचारला. म्हणे, अरे दळणवळण म्हणजे काय? नाही का, भूगोलामध्ये विषय येतो की दळणवळण म्हणजे काय. त्यांनी गुरुजींना सांगितलं की गाडीने प्रवास करत असताना जिथे रस्त्याचा वळण असतं, वळण, आणि त्या वळणावर गिरणी असते पीठ दळायची, त्याला म्हणतात दळणवळण. शिक्षक म्हणले की इथे बरेच म्हणजे सायलेंट शिक्षक असावे त्यांना शिकवणारे, नाही का. म्हणजे अशा काय गमती असतात की आपल्याला त्याचं मूळ, त्याचं बेसमेंट आयडिया काय आहे ते आपल्याला समजून घेत असताना राम एक तत्व आहे. आणि म्हणून अगदी थोडक्यात सांगतो मी की प्रभू रामचंद्राच्या आगमनाने आपल्या अंतःकरणामध्ये कोणत्या प्रकारचं परिवर्तन व्हायला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला खरं तर एक समाधानी जीवन, ज्याला सॅटिस्फॅक्शन म्हटलं जातं, ते आनंदी जीवन आम्हाला तुम्हाला जगता येतं. झाले राम राज्य काय उणे आम्हासी, धरणी धरे पीक गाई ओळल्या माहिती. रामराज्याचं वर्णन तुकोबाऱ्या करताय की झाले रामराज्य काय उणे आम्हासी. आम्हाला आमच्या जीवनामध्ये आता कुठल्याही प्रकारची त्रुटी उरलेली नाहीये. राम वेळोवेळा गाऊ ओविये, दळिता कांडिता जीवितागे बाह्ये. म्हणजे राम असा ग्रहण करायचा आहे आपल्याला. आता आपण सर्वजण जेवणार आहोत, पण राम असा ग्रहण करायचा आहे की जेवढे श्वास आपल्याला बाहेर जातात आणि आत येतात, प्रत्येक श्वासावर मी माझ्या रामाची एकरूप झाली पाहिजे. प्रत्येक श्वासाबरोबर मी रामाचं स्मरण केलं पाहिजे. आणि मग असं जर मी केलं तर स्वप्नीही दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नात सुद्धा दुःख नावाचा पदार्थ आपल्याकडे येणार नाही. तुम्हाला एक प्रयोग सांगू का? सूर्याकडे आपल्याला ओंजळ भरून आमदार नेता येईल का? म्हणजे आमदार नेता येणार नाही, नेता येईल ना आमदार नेता येईल. पण तो आमदार सूर्याजवळ गेल्यानंतर आमदार राहणार नाही, त्या आमदाराचा प्रकाश होईल, त्या अंधाराचा प्रकाश होईल. त्याप्रमाणे तुम्ही म्हणाल हे कसं काय, हे सांसारिक जीवन आहे, इथं भांडणं चालतात, नैराश्य, खिन्नता, दुःख हे असं वाटायला येतं. सर्व दिवस सारखे नसतात. आणि म्हणून स्वप्नी दुःख न कोणी देखे डोळा, नामाचा गजरे भय सुटले कळी काळा. त्या रामाचं नामस्मरण जर आपण केलं तर त्या कळी काळाला सुद्धा भय निर्माण होतं. आणि असा असणारा राम. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले. त्या रामाला तत्वज्ञानाच्या माध्यमातून जर आम्ही विवेकाच्या माध्यमातून जाणून घेतलं तर तो राम आपल्याला, कारण राम मुळामध्ये सुखरूप आहे आणि सुखरूप रामाच्या संगतीमध्ये आपल्याला सुखाची प्राप्ती होईल. आणि तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तया गर्भवासी येणे जाणे कुंडले. जन्म मरणाला येण्याचं अनंत जन्माचं दुःख आहे ते नष्ट होतं. आणि म्हणून राम म्हणता तरे जाणता नेणता. राम उच्चार केला की जाणता असू द्या, नेणता असू द्या, ज्ञानी असू द्या, अज्ञानी असू द्या, तो काय करतो, तो तरतो. होका भलती होका याती भलता कुळहीन. कुठल्याही यातीमध्ये जन्माला आला असो, राम म्हणता न लगे अनेक सायास, गेले महादोष तेही जळती. आपल्या जीवनातले अनेक दोष आहेत, या दोषांचं निर्मूलन होतं. आणि तुका म्हणे हे जी सुखाचे साधन, देवी अमृतपान एका भावे. आणि खरं तर हे अमृतमय जीवन आपल्याला सहजपणे आणि ते अनुभवता येतं, आपल्याला भोगता येतं. आणि म्हणून सज्जनो, या रामरायांच्या आगमनाच्या निमित्तानं आपण आपल्या विचाराची क्रांती करावी, आपल्या विवेकाची क्रांती करावी, आपल्या विवेकात बदल करायचा, आपल्या जीवन जगण्याच्या शैलीमध्ये परिवर्तन करायचं. अनेक राम प्रभू आपल्या हृदयामध्ये त्यांची प्रतिस्थापना करायची आपण. आणि त्या रामाकडून आपल्याला विवेक, विचार, ज्ञान घ्यायचं. आणि त्या ज्ञानरूपी हिऱ्यासारखे असणाऱ्या एका पैलूनं आपलं जीवन प्रकाशमान होणार आहे. आणि निश्चितच मला वाटतं
बरेच काळपर्यंत तंबूमध्ये असणारे राम जर आज मंदिरामध्ये आले तर मंदिरातले राम आपल्या हृदयामध्ये यायला वेळ लागणार नाहीये. आणि या ठिकाणी मी प्रवचन रूपी सेवा करण्याचा योग मला या ठिकाणी प्राप्त झाला. या आरंभ सोसायटीतील सर्वांना मी धन्यवाद देतो. पण अडचण आहे माझी एक,